सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच आज शेवगाव शहरासाठी अत्याधुनिक गोरखा अग्निशामक वाहनाचा लोकार्पण सोहळा शेवगाव बसस्थानक येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे शहरातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज झाली असून आपत्कालीन परिस्थितीत जलद, प्रभावी आणि वेळेवर प्रतिसाद देणे आता अधिक सुलभ होणार आहे। नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या लोकार्पण सोहळ्यास नगरपंचायत मुख्याधिकारी विजया घाडगे, पंचायत समिती माजी सभापती क्षितिज भैया खुले, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, जाधवर साहेब, उपनगराध्यक्ष ताहेरभाई पटेल यांच्यासह नगरसेवक आशुतोष टहाळे, नंदूभाऊ मुंढे, साईनाथ आधाट, वजीरभाई पठाण, जाकीरभाई कुरेशी, प्रवीण भारसकर, कैलास तिजोरे, सुनील काकडे, संतोष जाधव, संजय भाऊ कोळगे, हरीश शेठ भारदे, जगदीश शेठ धूत, डॉक्टर कृष्णा देहाडराय, बाळासाहेब उर्फ नानूभाऊ देशपांडे, सालारभाई शेख, राजूभाऊ तरटे, सुरेश मामडे, राहुल भारसकर, अभय पालवे, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते तसेच सर्व नगरसेवक, संबंधित विभागातील अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, ज्येष्ठ मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। तसेच उपस्थितांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। प्रतिनिधी आयात शेख, शेवगाव। अग्निशामक बंब याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसापूर्वी शेवगावमध्ये बॉम्बे मशिनरीच्या इथं प्रचंड अशी आग लागली होती आणि गावामध्ये अग्निशामक बंब हा नगरपालिकेला असला पाहिजे अशा पद्धतीचा लोकांमध्ये भावना निर्माण झाली आणि नेहमीच व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होती। शेजारी नेवासा असन, भेंडा सहकारी साखर कारखाना असन, केदारी सहकारी कारखाना असन किंवा नगरपालिका पातळी असन, तिथून आपण अग्निशामक बंब म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी मागत असतो, पण आपल्याला नेहमी यायला लेट होती, तातडीने मग आग वाढती आणि त्यामुळं उशीर झाल्यामुळं प्रचंड नुकसान होतं। आज आपण अग्निशामक 4 दिवसापूर्वी घटना घडल्यानंतर आपण पाठपुरावा केला। आज शेवगाव नगरपालिकेला अग्निशामक बंब जी गाडी ती आज त्याचं उद्घाटन माननीय माजी सभापती क्षितिज भैया खुले असतील, आमचे शरद पवार चंद्र गटाचे तालुका अध्यक्ष हरीश शेठ भारदे असतील, आमचे उपनगराध्यक्ष असतील, आमच्या शिव मॅडम असतील, सर्व नगरसेवक असतील, सगळ्याच्या उपस्थितीमध्ये या बंबाचं आज उद्घाटन करण्यात आलं। भविष्यामध्ये जर काही घटना घडली तर निश्चित ती घटना तातडीने कव्हर झाली पाहिजे, यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आज आम्ही शिवसेना, आमचा घटकपक्ष राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा सगळ्यांनी मिळून जी नगरपालिका आम्ही चालवत आहोत ती निश्चित 5 वर्ष योग्य पद्धतीने आणि गावाच्या विकासासाठी चालू, याच्यासाठी बी आम्ही कटिबद्ध आहे। पहिल्यांदाच क्षितिज भैया असतील, आम्ही सर्व एखाद्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलो, भविष्यामध्ये अशाच पद्धतीने शेवगावच्या विकासासाठी सगळ्याला बरोबर घेऊन एकत्र काम करण्याचा प्रयत्न करू। शेवटी आम्ही एकत्र आलो म्हणजे काही मागं जर राहिले असेल तर सगळ्यांनी सहकार्य करण्याच्या भूमिकेत यावा आणि निश्चित गावाच्या विकासासाठी आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे। भविष्यात ज्या काही प्रश्न शेवगाव शहरचे आहेत, आम्ही इथं आमचे उपनगराध्यक्ष ताहेरभाई असतील, आम्ही असतील, नगरसेवक असतील, वजीरभाई असतील, आमचा तालुका अध्यक्ष आशुतोष टहाळे असतील, सगळ्यांच्या सहकार्याने निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू एवढीच आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो। हरीश आपल्या गावाला फायर ब्रिगेडची प्रतीक्षा होती। अलीकडच्या काळात जर इथं घटना झाली तर मग आजूबाजूच्या कारखान्याकडून किंवा मग लांबून अशी फायर ब्रिगेड यायला इथं वेळ जायचा, परंतु आता ही समस्या मिटलेली आहे। सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या सर्व बॉडीला या ठिकाणी मी अभिनंदन देतो की आपल्या सर्वांच्या पाठपुराव्याने हे शक्य झालेलं आहे। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट या तिन्ही पक्षांच्या पाठपुराव्याने आज इथं फायर ब्रिगेड उपलब्ध झालेली आहे। निश्चितच शेवगाव शहरातल्या आणि मला असं म्हणायचं की तालुक्यातल्या देखील
आज ही हक्काची फायर ब्रिगेड आहे, म्हणजे आजूबाजूच्या गावाला देखील काही अडचण झाली तर मला वाटतं आपण ही फायर ब्रिगेड तिथं पाठवू शकता, कारण शेवगाववरून जायला हाकेच्या अंतरावर ही फायर ब्रिगेड हक्काची झालेली आहे. तर निश्चितच आज या निमित्ताने चांगला सदुपयोग व्हावा आणि याची कॅपॅसिटी जरी मर्यादित असली तरी मला असं सांगण्यात आलं की अजूनही जास्त कॅपॅसिटी फायर ब्रिगेड भविष्यात उपलब्ध करण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. त्याच्यासाठी देखील आपण सरकार दरबारी पाठपुरावा करूया आणि ती लवकरात लवकर इथं यावी आणि शेवगाव आणि तालुक्यातल्या नागरिकांना त्याचा सदुपयोग व्हावा अशी शुभेच्छा देतो. हरिशेठ कुठे हरिशेठ